हॅलो हाय परी ब्युटी पार्लरवरून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मेकअपच्या टॉपिकवर बोलणार आणि मेकअप करून दाखवणार आहे. इजी मेकअप करून दाखवणार आहे आणि सिंपल मेकअप कमी प्रोडक्टमध्ये मेकअप करून दाखवणार आहे. फक्त माझ्याकडे D4 आणि D6 तर हे प्रोडक्ट आहे डर्माचे. याच्यामध्ये कसा मेकअप करता येईल तर बघा. आणि तुम्हाला घरच्या घरी खूप सोपा मेकअप जाईल. खूप जणांना घरच्या घरी मेकअप करता येत नाही, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी मेकअप कसा करायचा आहे. तर बघा, चला आता मेकअपकडे वळूया आणि तुम्हाला सांगते मी प्रोडक्ट काय काय यूज केले. तर क्लिन्झिंग करून घेणार आहे चेहऱ्याला मी. धूळ वगैरे डस्ट असतात चेहऱ्यावर, ते क्लीन करण्यासाठी क्लिन्झिंग करणार आहे. तर बघा, क्लीन झाला माझा चेहरा. बघा किती घाण निघत आहे चेहऱ्यावरची. तर कॉटनने क्लीन केला मी. हेअर बेल्ट लावत आहे. क्लीन झालेला आहे माझा चेहरा. तर आता मी गुड वाइब्सचं टोनर लावत आहे चेहऱ्याला. स्प्रे आहे. दोन मिनिट ठेवणार मी चेहऱ्याला आणि थांबणार. आणि आता झालेला आहे सॉफ्ट आणि पूर्ण क्लीन झाला चेहरा. बघा, सॉफ्ट निव्याची मॉइश्चरायझर आहे हे. तर लावून घेत आहे मी. बघा, सॉफ्ट क्रीम. परत 2 मिनिट थांबली मी आणि प्रायमर लावत आहे. मेकअप प्रायमर. तुम्हाला फक्त प्रोडक्ट दाखवणार आहे मी. बघा, क्वांटिटी फक्त थोडीच घ्यायची प्रायमरची. ओपन पोर्सलाच लावणार. आपले ओपन पोर्स कुठे राहतात बघा. आता ॲब्रो डिफाईन करून घेत आहे मी. ॲब्रो पेन्सिल आहे. एक ॲब्रो डिफाईन झाली माझी. बघा कशी दिसत आहे. एक नाही तर आता दुसरी करून घेते. आता दोन्ही पण घेतल्यात आणि पॉईंट काढलेत बघा मी. दोन्ही याला पॉईंट नव्हते माझ्या ॲब्रोला. आणि आपल्याला सिंपलच मेकअप दाखवायचा आहे. कमी प्रोडक्टमध्ये मेकअप कसा होत आहे ते बघणार आपण. आता आय शॅडो आहे पॅलेट आय शॅडोची. आता आय शॅडो वगैरे हे तर यूज करतेच आपण. फेस मेकअपला काय काय यूज होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण की आय शॅडो वगैरे हे काही सांगणार नाही मी की आय शॅडो तर आपण करणारच, पण फेसला काय काय यूज होणार आहे हे बघा. 2-4 प्रोडक्टमध्येच फिक्स करणार मेकअप मी. हे हायलायटर आहे. ॲब्रोच्या खाली हायलायटर लावत आहे मी. हायलाइट केलेले आहेत मी. थोडंच हायलाइट करत आहे आणि फिंगरनेच करत आहे की आपल्याला घरच्या घरी मेकअप ब्रश नाही यूज करता फिंगरने आपण कसा करणार आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी मेकअप प्रोडक्टचे देईल लिंक. बघा, आयलायनर लावत आहे मी.
किती छान दिसत आहे बघा आयलाइनर. दोन्हीकडनं आयलाइनर लावलं आहे मी. आता व्हाईट काजळ यूज करत आहे मी. तुम्ही ब्लॅक पण करू शकता. ज्याचे आई छोटे आहे त्यांनी व्हाईट आणि ज्याचे मोठे आहे त्याने ब्लॅक पण केले तरी सुंदर दिसते. मस्कारा लावत आहे मी. आणि माझी एवढी गॅरंटी आहे की मेकअप तुमचा खराब होणार नाही आणि फुटणार पण नाही. मस्कारा लावत आहे. झालेला आहे. तर बघा आता आपला आय मेकअप झालेला आहे. ग्लिटर लावत आहे थोडं मी. ग्लिटरने आय मेकअप थोडा उठून दिसतो. तर बघा आता फेसचा मेकअप करणार आहे मी. आयलाइनर वगैरे सगळं लावणं झालेलं आहे माझं. ग्लिटर थोडं लावत आहे परत मी. तर डर्माची पॅलेट किट आहे माझ्याकडे. यातले फक्त 2 शेड यूज करणार आहे मी. जे माझ्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत काळे त्याला झाकण्यासाठी. तर डी हाफ शेड आहे हा. जे डार्क सर्कल डाग वगैरे असेल पिंपलचे वगैरे हे झाकण्यासाठी लावत आहे मी चेहऱ्याला. फक्त 2च शेडमध्ये मी मेकअप फिक्स करून टाकणार आहे. माउथ एरियाजवळ ब्लॅक असते ते झाकण्यासाठी. टॅप टॅप करून मी लावत आहे बघा ब्युटी ब्लेंडरने. ब्युटी ब्लेंडर छान आहे माझं. हे सॉफ्ट पण आहे. तर बघा किती फरक जाणवत आहे. एकच शेड घेतलाय मी. आता फेअर शेड घेणार हे झालं की. तर बघा दिसत आहे का माझा डाग वगैरे चेहऱ्यावर. आता हे D4 आहे फेअर कलर. मी लावत आहे D4. माझ्या फेसला हाच सूट होत होता. मला फेअर चेहरा दाखवायचा आहे म्हणून हा लावला मी. तर बघा टॅप टॅप करून मी हा लावून घेत आहे. तर तुमचा चेहरा ब्लॅक वगैरे असं काहीच पडणार नाही मेकअप. तर बघा हे 2च शेडने इतका छान आणि फिक्स मेकअप बसेल ना तुमचा. बघा प्रायमर वगैरे आणि हे 2 शेड लावलेच तरी तुमचा मेकअप छान दिसेल. आता मेकअप झालेला आहे माझा बघा. आता मी हे पॅनकेक म्हणून घेत आहे. क्रायलॉनचा आहे हा. स्पंज पाण्याने भिजून घ्यायचा आणि लावत आहे.
तर बघा कसा लावत आहे मी. पॅनकेकने मेकअप छान आणि फुटत वगैरे नाही. तर बघा माझ्या चेहऱ्यात किती फरक जाणवत आहे आणि किती सुंदर दिसत आहे मेकअप. सिंपल कॉम्पॅक्ट आहे, ओरिफ्लेमचं आहे. तुम्ही कोणचं पण लावू शकतात. ओरिफ्लेमचं पण छान आहे कॉम्पॅक्ट. तर बघा काय काय मी यूज केले ते बघा. डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे मी. ती हायलाईट करत आहे. पूर्ण मेकअप तुम्हाला फिंगरने दाखवत आहे मी. तर मेकअप लुक बघा माझा फायनल झालेला आहे. स्प्रे मारत आहे मी. फिक्सर, मेकअप फिक्सर आहे. तर बघा मेकअप झालेला आहे. तर असा लुक झाला आहे माझा. बघा सिंपल मेकअप तुम्हाला घरच्या घरी मेकअप करता येईल. आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा.